नमस्कार मित्रांनो, आपण पहिल्या लेक्चरमध्ये MPSCच्या अर्थव्यवस्था घटकात कमी वेळेत जास्त मार्क्स कसे आणायचे याच्याबद्दल विचार केला होता. त्यामध्ये आपण मुख्यतः आयोगाच्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल असा विश्लेषण करून त्यामधले महत्त्वाचे टॉपिक्स म्हणजे नवरत्न हे कोणते आहे ते शोधले होते. तर आज आपण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये अर्थव्यवस्था या घटकाचा अभ्यास लॉजिकली कसा करावा याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कारण की आपण खूपदा बघितलं आहे की विद्यार्थी मित्र अर्थव्यवस्था घटकाला लॉजिकली अंडरस्टँड न करता पाठांतराकडे जास्त भर देतात आणि त्याच्यामुळे मेन्स परीक्षामध्ये किंवा ट्रिकी प्रश्न आल्यामुळे त्यांना निगेटिव्ह मार्क्सला सामोरे जावं लागतं. तर मित्रांनो, आज आपण बघूया अर्थव्यवस्था घटकाचा अभ्यास लॉजिकली कसा करावा. तो चला सुरू करूया. लेट्स स्टार्ट. आता यामध्ये आज आपण पहिला टॉपिक जो बघणार आहोत तो आहे रोख राखीव प्रमाण, वैधानिक तरलता प्रमाण, प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे CRR, SLR आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. हे जे शब्द आहेत CRR, SLR किंवा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे आपण खूपदा पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यामध्ये ऐकत असतो. पण याच्या मागचा जर लॉजिक आपण खाली प्रकारे बघितला तर आपल्याला हे कन्सेप्ट पाठ करायची गरज पडणार नाही. तर चला बघूया. यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला हे बघावं लागणार की बँक काय असते. तर बँक एका प्रकारचे फायनान्शियल इंटरमिडिएटरीज म्हणजे वित्तीय मध्यस्थ म्हणून काम करत असते. आता यामध्ये जर आपण बघितलं तर काय काम असतो बँकेचा. असे सामान्य लोक ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांच्याकडे उद्योगधंदे करायची क्षमता, इच्छाशक्ती किंवा वेळ नाही आहे, तर हे लोक आपला अतिरिक्त झालेला पैसा बँकेकडे बचत म्हणून ठेवतात आणि यामध्ये बँक मग त्यांना व्याज म्हणून देत असतो. उदाहरण बघूया, इथं 5% बँक हा व्याज देत असतो. तर या उलट समाजामध्ये उद्योजक नावाचाही एक घटक असतो ज्यांच्याकडे आयडियाज असतात, रिस्क घ्यायची तयारी असते पण त्यांच्याकडे भांडवल नसतो. मग हे लोक बँकांकडून काय करतात, कर्ज घेतात आपला उद्योगधंदा किंवा उद्योग व्यवसाय सुरू करायला आणि या बदल्यात बँकांना ते व्याज देत असतात. समजा हा व्याजचा दर सुमारे 15% इतका आहे. तर आपण बघितलं बँक ठेवीदारांना 5% व्याज देते तर उद्योजकांकडून 15% हा असा व्याज घेत असते. म्हणजे हा जो दोन व्याजामधला अंतर आहे सुमारे 10%, तो बँकांचा उत्पन्न असा गणला जातो. आता आपण पुढे बघूया. समजा आपल्याकडे 3 लोक आहेत, अमर, अकबर आणि अँथोनी. या तिघांनी मिळून 1000 रुपये बँकेत टाकलेले आहेत. आता बँकाकडे किती झालं, 1000 रुपये आले. जेव्हा यांनी बँकेत 1000 रुपये टाकले त्यावेळी बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये आपला सर्वांचा परिचित विजय माल्या कॉफी पित होता. त्यांनी बघितलं की 1000 रुपये आले. तो बँक मॅनेजरला म्हणतो की मला 1000 रुपये देऊन टाक, मी तुला 15% नाही 16% व्याज द्यायला तयार आहे. आणि त्याच्यासोबतच किंगफिशरचा जो आपला एक क्रेट आहे दर महिन्याला तुला एक पाठवत जाणार आहे. तर यामध्ये बँकचा मॅनेजर काय करू शकतो, हे 1000चे 1000 रुपये माल्याला देऊ शकतो. कारण काय आहे, 5%च्या ऐवजी इथं त्याला 16% भेटत आहेत. इथं मॅनेजर काय करू शकतो, पूर्ण पैसे विजय माल्याला देऊ शकतो कारण की तो एक जास्त व्याज द्यायला तयार आहे. आणि त्यासोबतच बँक मॅनेजरला स्पेशल त्याच्या घरी दर महिन्याला किंगफिशरची क्रेट द्यायलाही तयार आहे. म्हणजे बँक बी खुश, बँक मॅनेजर बी खुश. पण आपण असं करता येत नाही. कारण की जर असं झालं तर बँक सिस्टम कोलमडू शकतो. कारण की या तिघांपैकी कोणीही पैसे मागायला परत आला तर बँकाकडे काही नसणार. म्हणून बँकावर विश्वास वाढला पाहिजे लोकांचा. यासाठी बँकातल्या जे ठेवी आहेत त्यापैकी काही हिस्सा हे RBI कडे ठेवावा लागतो. याला आपण म्हणतो रोख राखीव प्रमाण किंवा कॅश रिझर्व्ह रेशिओ. हा RBI कडे ठेवलेला असतो. याच्यामुळे काय असतं, लोकांच्या बँकिंग व्यवस्थेवर विश्वास वाढतो, विश्वसनीयता वाढते व त्या पैशांची सुरक्षितताही वाढते. हा झाला आपला CRR मागचा लॉजिक. यामध्ये आपण जर बघितलं तर त्या शब्दामध्येच दिलेलं आहे कॅश, म्हणजे हे जे पैसे आहेत ते बँका RBI कडे कॅशच्या स्वरूपात ठेवतात. दुसरा रिझर्व्ह, बँकाचा रिझर्व्ह
RBIकडे राहतो म्हणून RBIला आपण रिझर्व्ह बँक म्हणतो. हा प्रश्न राज्यसेवेला व STI मुख्य परीक्षेला विचारला गेलेला आहे की RBIला रिझर्व्ह बँक कशाला म्हणतात. याचा आन्सर काय आहे, तर बँकाचा जो कॅशमधला रिझर्व्ह आहे तो RBIकडे ठेवायचा असतो म्हणून RBIला रिझर्व्ह बँक म्हणतात. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे येऊ. आता थोडे पैसे तर RBIकडे ठेवले गेले, त्याच्यामुळे विश्वसनीयता आली, सुरक्षितता आली. पण समजा आता विचार करा, या अमर अकबर अँथोनीपैकी अमरला वाटलं की आपली आई आजारी आहे, वडील म्हातारे झालेले आहेत, बहिणीचं लग्न करायचं आहे, जसं आपण 3 इडियट्समधला घर बघितलं होतं, तर त्याला पैशाची गरज पडली. तर तो बँकाकडे गेला आणि बँकेमधून त्यांनी पैसे काढायला मागितले. पण त्यावेळी बँकेकडे पैसे नाहीच आहे, कारण की बँकेने आपले पैसे कोणाला दिलेले आहे, मल्ल्याला देऊन टाकले. तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा बँकिंग सिस्टमवरचा लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो आणि सिस्टम कोलॅप्स होऊ शकतो. अशी गोष्ट न झाल्या पाहिजे यासाठी मग काय गाईडलाईन्स असतात, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार प्रत्येक बँकेला आपल्या ठेवीच्या प्रमाणात काही निधी तरल फॉर्ममध्ये म्हणजे लिक्विड प्रमाणमध्ये ठेवणं गरजेचं आहे. याला म्हणतात वैधानिक तरलता प्रमाण. तरलता कशाला, की जेव्हा ठेवीदारांना गरज असणार तर त्यांना बँक इमिडिएटली पैसे परत करू शकता आलं पाहिजे. मग आपण बघूया तरल गोष्टी कुठल्या असतात. तर सगळ्यात पहिले कॅश म्हणजे रोख, दुसरा आहे गोल्ड, त्याला सुद्धा इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करता येणं शक्य आहे, आणि तिसरा आहे शासकीय रोखे. याला शासनाची गॅरंटी असते, त्यांची हमी असते, म्हणून यालाही आरामात कॅशमध्ये कन्वर्ट करता येणं शक्य असतं. आता रोख इतकी नसते बँकाकडे किंवा ठेवायला प्रॉब्लेम आहे, इतका स्वर्ण अवेलेबल नाही आहे, आपला माहीत आहे गोल्ड आपण इम्पोर्ट करतो. मग उरलेलं काय, तर शासकीय रोखे, हे हाताळायला बी इझी आहे. म्हणून बँका काय करतात, त्यांचा जो SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ किंवा वैधानिक तरलता प्रमाण हा जो आहे तितकं प्रमाण शासकीय रोखामध्ये गुंतवतात. याच्यामुळे शाश्वती येते, सुरक्षितता भेटते आणि ठेवीदारांना सुद्धा जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या ठेवी परत काढता येणं शक्य असतं. याच्यामुळे ठेवीदारांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. दुसरीकडे शासनालाही याचा फायदा असतो, कारण की शासनासाठी हा एक कॅप्टिव्ह म्हणजे बंदिस्त मार्केट तयार झाला, ज्यामुळे किंवा ज्यामधून शासनाला कमी व्याजदरात पैसा गोळा करणं किंवा निधी उभारणं शक्य होतो. कारण की बँकेला तितक्या प्रमाणात SLR ठेवणं बंधनकारक आहे, म्हणून बँका त्यासाठी शासकीय रोखे खरेदी करतात आणि यामुळे शासनाला बाजारभावापेक्षा कमी दरामध्ये पैसा किंवा कर्ज उभारणं शक्य असतो. हा झाला आपला SLR म्हणजे वैधानिक तरलता प्रमाण. आता उरलेले पैसे विजय माल्या पुन्हा म्हणतो बँक मॅनेजरला की ठीक आहे, मी तुला 16% तो देतो ज्या बँकेला, आणि तुला मी गोवाची ट्रिप करून आणतो माझ्या किंगफिशर एअरलाइन्समधून, आता हे पैसे मला दे. पण त्याचवेळी समाजाचे विभिन्न घटक जसे शेतकरी, लघु उद्योजक, महिला सेल्फ हेल्प ग्रुप, विद्यार्थी इत्यादी ते वंचित समाजाचे घटक आहेत, त्यांनासुद्धा निधीची गरज असते. पण ते विजय माल्यासारख्या उद्योजकाप्रमाणे त्या जास्त व्याज देऊ शकत नाही. मग यांच्यासाठी काय केलं पाहिजे, मग यांच्यासाठी शासनाने बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे प्राधान्य क्षेत्र कर्ज हा कन्सेप्ट आणलेला आहे. यानुसार बँकेच्या ठेवीच्या सुमारे 40% निधी हा प्रायोरिटी सेक्टरसाठीच कर्ज म्हणून वापरता आलं पाहिजे. आता यामुळे हा जो वंचित समाज आहे आपला किंवा समाजाचे वंचित घटक आहे त्यांनाही बँकेचा निधी उपलब्ध होण्यात मदत होते. आणि उरलेला जो निधी आहे मग त्यामध्ये बँक विजय माल्या, नीरव मोदी किंवा आपले दिवान हाऊसिंग फायनान्सवाले वाधवान या लोकांचा कर्ज देऊ शकते. आता आपल्याला जसं दिसलेलं आहे की या तिघांनी बँकेला काय लावलेलं आहे, चुना लावलेला आहे. मग यांच्यामुळे जे ठेवीदार आहे त्यांच्या ठेवीवर काय झालेलं आहे, रिस्क तयार झालेला आहे. मग यामुळे पूर्ण
ठेवीदार पैसे ठेवायला तयार होणार नाही. मग या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुन्हा सांगतो, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची स्थापना करण्यात आली. आणि नुकत्याच बदलाप्रमाणे त्यांनी प्रत्येक बँकामधला आधी 1 लाखापर्यंत ठेवीवर इन्शुरन्स होतं, आता त्याला 5 लाखापर्यंत ते इन्शुरन्स मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की जर एका ठेवीदाराचे बँकामध्ये 7 लाख असतील आणि बँक बुडाली तर त्याला 5 लाख रुपये परत मिळवून देण्याची इथं हमी असते. हे क्लिअर झालं. आता पुन्हा आपण लॉजिकली बघू. लोकांनी पैसे बँकेत जमा केले, बँकेकडून उद्योजकाला पाहिजे होते, पण उद्योजक जरी जास्त रेट द्यायला तयार असणार पण बँकिंग सिस्टमला धोका असतो यांच्यापासून, म्हणून कारण की हा रिस्की असतो, म्हणून मग सगळ्यात पहिले आला रोख राखीव प्रमाण किंवा कॅश रिझर्व्ह रेशिओ, हा RBIकडे असतो. दुसरा झाला आपला SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ म्हणजे वैधानिक तरलता प्रमाण. हा फंड बँकेकडेच असतो पण तो लिक्विड फॉर्ममध्ये असला पाहिजे, म्हणजे तरल फॉर्ममध्ये असला पाहिजे. आणि त्यामध्ये कुठला असतो, रोख म्हणजे कॅश, दुसरा गोल्ड आणि तिसरा असतो आपला शासकीय रोखे. तर साहजिकच बँक शासकीय रोखामध्ये गुंतवणूक करणार आणि याच्यामुळे शासनाला कमी दरात बँकापासून कर्ज उभा करण्यात मदत होते. दुसऱ्या साईडला ठेवीदारांचा सुद्धा हित इथं जोपासला जातो. जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपले पैसे लवकर काढू शकतात. याच्यानंतर तिसरी स्टेप आहे प्राधान्य क्षेत्रातला कर्ज. समाजाचे विविध जे घटक आहेत, स्पेशली जे आपले वनरेबल सेक्शन किंवा वंचित घटक आहे, त्यांच्यासाठी यामध्ये प्रोव्हिजन केलेले आहेत की सुमारे 40% कर्ज या घटकाला भेटला पाहिजे आणि उरलेला मग बँक आपल्या मनाप्रमाणे ज्याला पाहिजे त्यांना देता येणं शक्य आहे. आणि इतकं होऊन सुद्धा जर बँक बुडाली तर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून 5 लाखापर्यंतच्या ठेवीला इन्शुरन्स कव्हर आहे. तो मित्रांनो, या अँगलने आपण CRR, SLR आणि प्राधान्यक्रमाचा कर्ज हा लॉजिक समजू शकतो. तसंच डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा कामही आपण बघू शकतो. याच्यावर बी प्रश्न येण्याची शक्यता आहे कारण की नुकतेच त्याची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, आपण हा नवीन कन्सेप्ट म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट हा एक कन्सेप्ट बघूया. हा कन्सेप्ट खूपदा पेपरमध्ये येतो. याला जर आपल्याला लॉजिकली समजायचं असेल तर डोळ्यापुढे फक्त एक सिंपल गोष्ट आहे, ते पांढऱ्या हत्तीचं चित्र डोळ्यासमोर आणायचं. हा म्हणजे आपला घरासमोर बांधलेला एक पांढरा हत्ती आहे ज्याच्यावर खर्च खूप जास्त होतो पण त्याच्याकडून उत्पन्न आपल्याला काहीही भेटत नाही, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. ओके, आता हा कन्सेप्ट कसा आहे ते बघू. यामध्ये आपल्याला जे कन्सेप्ट आहे ते पहिले आपण ॲसेट्स म्हणजे जिंदगी काय आहे ते बघू. आता समजा आपण ठेवीदार आहोत किंवा जमा करत आहोत, आपण पैसे बँकेत ठेवले, आपले पैसे कुठे आहेत, बँकेत. म्हणून आपल्याला काय वाटतं, समजा आपण 1000 रुपये बँकेत ठेवले म्हणजे आपला नेहमी वाटतो की आपल्याकडे ॲसेट किती आहे, जिंदगी किती आहे, 1000 रुपयांची. जेव्हा पाहिजे आपण ते काढू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला बँकेकडून काय भेटतो, व्याज भेटत असतो. म्हणजे हे आपण जे जमा केलेले पैसे आहे ते आपल्यासाठी ॲसेट आहे, पण त्याचवेळी बँकेसाठी ते काय आहे, लिॲबिलिटीज म्हणजे देणेदारी. कारण बँकेला ह्या पैसे आपल्याला उद्या व्याजासकट परत करायचे आहेत. क्लिअर झाला. आता बँकेचे ॲसेट म्हणजे काय, तर बँकांनी आपल्याकडून जे ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवीमधून ते क्रेडिट क्रिएट करतात आणि उद्योजकांना कर्ज देत असतात. हा जो बँकेकडून कर्ज दिलेला आहे त्या बँकेचे ॲसेट्स आहेत, म्हणजे ते बँकेसाठी काय करतात, उत्पन्न कमवतात. कारण की या ॲसेट्सवर बँकेला काय भेटतो, उद्योजकाकडून किंवा ज्यांनी कर्ज घेतलं यांच्याकडून व्याज भेटत असतो. आता आपण बघूया, म्हणजे बँकांनी जो कर्ज दिलेला आहे तो बँकेसाठी काय आहे, ॲसेट आहे. त्या कर्जावर किंवा त्या ॲसेटवर परफॉर्मन्स काय आहे, तर व्याज. व्याज हा काय आहे, त्याचा परफॉर्मन्स. पण नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय,
असा कर्ज ज्यावर व्याज व मुदत परत मिळत नाही कमीत कमी मागच्या 90 दिवसापासून, म्हणजे 1 क्वार्टरपासून असे कर्ज ज्याच्यावर व्याज किंवा मुदत परत मिळालेलं नाही आहे त्याला RBIच्या गाईडलाईननुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेट आपण असं म्हणतो. उदाहरण द्यायचं असेल तर युवराज सिंग ज्यांनी आपल्याला 2दा वर्ल्ड कप जिंकवण्यामध्ये खूप महत्त्वाची कामगिरी केली, पण त्याच्या कॅरियरच्या एंडला 2018 आणि 19च्या IPLमध्ये कोटी रुपये देऊन दिल्ली डेअरडेव्हिल्सनी खरेदी केलं होतं. पण त्यांनी त्या वर्षी 14 इनिंग खेळून किंवा 14 मॅच खेळून 500 रनसुद्धा काढले नाही. तो हा त्यांच्यासाठी काय झाला, युवराज सिंग त्या वर्षी नॉन परफॉर्मिंग ॲसेट झालेला आहे. जर आपण आपल्या अभ्यासाबद्दल विचारायचं गेलं तर समजा GS 1, 2, 3, 4 असे 4 आपले मुख्य पेपर्स आहेत. त्यापैकी एखादी पेपर आपल्याला वाटतो की हा खूपच स्ट्रॉंग आहे किंवा हा पेपर 1मध्ये हिस्ट्री आहे. काही लोकांना वाटतो की आपला हिस्ट्री खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यावर खूप जास्त वेळ देतात. पण एक्झाममध्ये त्याच पोर्शनला किंवा त्याच घटकाला आपले खूप सारे आन्सर चुकतात. मग तिथून एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्याऐवजी जे आलेले मार्क्स आहे ते निगेटिव्हमध्ये कमी होतात. मग तो टॉपिक त्या वर्षासाठी आपल्याला काय होतो, नॉन परफॉर्मिंग ॲसेट असा. आता मित्रांनो, नॉन परफॉर्मिंग ॲसेटची पुढची पायरी कर्ज माफी आणि कर्ज राईट ऑफ. याच्याबद्दल खूप कॉन्ट्रोवर्सी असते. हे आपण बघितलेलंच आहे. हे आपले त्रिदेव मेहुल चोक्सी, विजय माल्या आणि हा आपला नीरव मोदी, आणि हे आपले शेतकरी बांधव. दोघांची जे आपण बघितलं, या 2 ग्रुपची खूपच टोकाची परिस्थिती आपल्याला इमिडिएटली क्लिअर होते. मित्रांनो, आता आपण कर्ज माफी व कर्ज राईट ऑफ यांच्यामधला महत्त्वाचा फरक बघू. पेपरमध्ये खूपदा हे शब्द वापरले जातात आणि त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रोवर्सीही क्रिएट होते. पण आता आपण यांचा रिअल डिफरन्स बघू. कर्ज माफी त्याला आपण लोन वेवर आणि कर्ज राईट ऑफ याला लोन राईट ऑफ असे म्हणतो आपण. आता यामध्ये बघा, ज्यामध्ये कर्ज माफी दिलेली असते त्यावेळी बँकेच्या खात्यावर तो कर्ज किती होतो, 0 होतो. त्याच वेळीच कर्ज घेणाऱ्याच्या खात्यावर सुद्धा तो कर्ज काय होतो, 0 होऊन जातो. कर्ज घेणाऱ्याला ते कर्ज परत करावे लागत नाही. कर्ज परत करण्याची कायदेशीर जबाबदारी संपते व त्याच बँकेतून तो व्यक्ती पुन्हा नवीन कर्ज मिळवू शकतो. हा झाला कर्ज माफी जे आपण शेतकऱ्यांसाठी देतो. दुसरा आहे कर्ज राईट ऑफ. यामध्ये बँकेच्या खात्यावर कर्ज 0 होतो, पण कर्ज घेणाऱ्याच्या खात्यावर कर्ज सुरूच राहतो. त्याला कर्ज परत करावे लागणारच. त्याच्यावर कर्ज परत करण्याची कायदेशीर जबाबदारीही चालू राहते व त्याला नवीन कर्ज मिळत नाही. तर हा कर्ज माफी व कर्ज राईट ऑफ मधला कोर डिफरन्स आहे. बाकी सगळ्या गोष्टी टेक्निकल आहे, पण हा सगळ्यात मोठा कोर आहे. म्हणजे लीगली कर्ज राईट ऑफमध्ये कर्ज राईट ऑफ जरी झाला तर ज्यांनी कर्ज घेतले आहे त्याला पैसे भरावेच लागणार आहे. तो कर्ज परत करावा लागणार आहे. त्याच्या डोक्यावर कर्जाची तलवार अजून टांगतीच राहते आणि कर्जमाफीमध्ये ते सगळं 0 होऊन जातो. मग आता आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो की बँक कोणत्या कारणाने कर्ज राईट ऑफ करते. तर यामध्ये आपण बघू, सगळ्यात पहिला कारण आहे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. हे पूर्ण जगभर सर्वमान्य अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे. यापैकी एक घटक असा आहे की कधीही 100% दिलेले कर्ज परत येत नाही. म्हणून प्रत्येक बँक जगामधली काही ना काही कर्ज आपला बुडणार आहे हे धरूनच आपला बिझनेस करत असते. म्हणून त्यासाठी राईट ऑफचा हा कन्सेप्ट आलेला आहे. दुसरा, नियमानुसार दिलेल्या कर्जाच्या प्रमाणात बँकांना आपली काही रक्कम वेगळी काढून ठेवावी लागते. यासाठी बेसल 3चे नॉर्म्स आहेत.
ते आपण जेव्हा तो टॉपिक येणार किंवा जो टॉपिक आपण वाचणार त्यावेळी याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूया. पण आत्तासाठी इतकं लक्षात ठेवा की जर 100 रुपयाचा कर्ज दिलं असणार तर आणि त्याच्या कर्जाचा रिस्क कॅटेगरी व्हेरी हाय असणार तर बँकेला प्रत्येक 100 रुपयाच्या मागे 9 रुपये वेगळे काढून ठेवावे लागतात. कारण की जर तो कर्ज बुडाला, कारण की तो रिस्की कर्ज आहे, तो त्याला कम्पन्सेट करण्यासाठी हे 9 रुपये बँक आधीपासून काढून ठेवते. पुढचं आहे बॅलन्स शीट स्वच्छ करण्यासाठी. आपण बघतो की ज्या जागेवर खूप कचरा आहे किंवा घाण आहे आपण सुद्धा तिथंच कचरा टाकतो. म्हणजे जी जागा आधीच घाण होती त्याला आपण आणखी घाण करतो. तसंच बँकेच्या बॅलन्स शीटबाबत सुद्धा आहे. जर एखादी बँकेची बॅलन्स शीट ऑलरेडी नॉन परफॉर्मिंग असेटनी फुगलेली आहे तर अनेक कर्जदाते सुद्धा हा विचार करतात की आपण कशाला कर्ज परत करायचं आणि ते सुद्धा चान्स मारून घेतात. याच्यामुळे बँक आपली बॅलन्स शीट क्लीन करून ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. पुढची गोष्ट टॅक्स कमी करण्यासाठी. कारण की बँकेचा जो टॅक्स आहे तो त्यांच्या असेटच्या प्रमाणात लावला जातो. म्हणून जर त्यांनी बुडीत कर्ज राईट ऑफ केले तर त्यांची टॅक्सची जबाबदारी सुद्धा कमी होते. या सगळ्यांसाठी जगामधल्या प्रत्येक मोठ्या बँक लोन राईट ऑफ करण्याची पद्धत कधी ना कधी वापरत असतात. पण मित्रांनो, कर्जमाफी कोणासाठी तर शेतकऱ्यासाठी. कारण की त्यांनी काही चूक केली नाही आहे. दुष्काळ, पूर, चक्रीवादळ या प्रकारचं आसमानी संकट त्यांच्यावर येत असतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण कर्ज माफ केलं आणि केलंही पाहिजे. पण त्याच वेळेस विजय माल्या, मेहुल चोक्सी यांच्यासारख्या लोकांवर ज्यांनी जाणून बुजून कर्ज बुडवेगिरी केली आहे, म्हणजे जे विलफुल डिफॉल्टर्स आहे, त्यांच्यासाठी अजिबात कर्ज माफ करायची गरज नाही आहे. त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की चुकीला माफी नाही. पण RTI द्वारा नुकतंच एक धक्कादायक माहिती पुढे आली होती. त्यानुसार टॉप 50 विलफुल डिफॉल्टर लोकांकडून सुमारे 69,000 कोटीचा कर्ज राईट ऑफ करण्यात आलेला आहे. आणि यापैकी मेहुल चोक्सीच्या 3 कंपन्यांचा सुमारे 8,000 कोटीचा कर्ज आहे. आता मित्रांनो, याच्यासोबतच आधी आपण बँकेचा डिपॉझिटचा बघितला, CRR, SLR, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, मग डिपॉझिट इन्शुरन्सचा बघितला, मग नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा आपण बघितला, मग त्याच्यानंतर आपण कर्जमाफी आणि कर्ज राईट ऑफ बघितला. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आता बँक समजा याच्यानंतर बी लोन राईट ऑफ करून टाकला, कर्जमाफी करून टाकली, आता बँक बुडत आलेली आहे, बँकेची हालत खराब झालेली आहे. तर लास्ट स्टेजमध्ये काय? मग लास्ट स्टेजमध्ये जे संकल्पना वापरली जाते त्याला म्हणतात बेल इन आणि दुसरा कन्सेप्ट आहे बेल आउट. आता या दोघांमधला फरक काय बघू. आपण खूपदा असं बघतो की एखादी बँक बुडत असते तेव्हा गव्हर्नमेंट त्यामध्ये तारणहार म्हणून RBI कडून इंटरव्हेन्शन करत असतो. म्हणजे काय? बेल आउट म्हणजे असं की बुडत असलेली बँक तारण्यासाठी बँकेच्या बाहेरून वित्तीय पुरवठा केला जातो. उदाहरण, केंद्र शासनाने फेब्रुवारी 2019 13 सार्वजनिक बँकेत सुमारे 48,000 कोटी रुपयाची निधी गुंतवले, त्याला म्हणतात पुनर्वित्तीकरण. हा झाला बेल आउट. म्हणजे बँकेच्या क्रेडिटर्स किंवा ठेवीदार यांच्यापेक्षा वेगळे लोक यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि बँकला क्रायसिसमधून बाहेर काढतात. हा झाला बेल आउट. आतापर्यंत भारतात बेल आउटचेच वापर करण्यात आलेला आहे. पुढचं आहे बेल इन. सध्या शासनाच्या मनात हे नवीन कन्सेप्ट वापरायची तयारी होताना दिसते. यामध्ये बुडत असलेली बँक तारण्यासाठी बँकेमधले जमाकर्ते आणि क्रेडिटर्स
त्यांचेच पैसे वापरले जातात. बँकेमधले ठेवीदार आणि बँकेवरचे क्रेडिटर्स यांचा निधी वापरून बँकला तारलं जातं. मग याला म्हणतात बेल इन. आता आपण बेल इन ही जी संकल्पना आहे ते एक एक्झाम्पल घेऊन बघूया. समजा एका बँकेमध्ये, जसे आपली पंजाब नॅशनल बँक आहे, त्यामध्ये अमर, अकबर आणि अँथोनी या तिघं ठेवीदारांनी अनुक्रमे 7 लाख रुपये, 9 लाख रुपये आणि 10 लाख रुपये डिपॉझिट केलेले आहेत. आता नवीन बदलानुसार 5 लाखांपर्यंतच्या ठेवीला विमा कवर किंवा इन्शुरन्स प्रोटेक्शन लाभलेलं आहे. याच्यामुळे बँक जरी बुडाली तरी 5 लाखापर्यंत असलेली जे ठेवी आहे ते ठेवीदारांना परत भेटणार आहे. पण ज्या ठेवी 5 लाखांपेक्षा जास्त आहे अशी अतिरिक्त झालेल्या ठेवी बाबतीत बेल इनमध्ये काय होणार आहे ते आता बघूया. तर अमरचे जे 7 लाख आहे त्यापैकी 2 लाख हे 5 लाखापेक्षा जास्त आहे, हे 2 लाख अतिरिक्त ठेवी होतात. अकबरच्या बाबतीत हे 4 लाख अतिरिक्त ठेवी आहे आणि अँथोनीच्या बाबतीत हे 5 लाख रुपये अतिरिक्त ठेवी म्हणून निर्धारित होतात. आणि जर बेल इनमध्ये असं निर्णय घेण्यात आलं की प्रत्येक ठेवीदाराच्या जे अतिरिक्त ठेवी असतील त्याचे 20% त्याला लॉस म्हणून सोसावे लागणार आहे. म्हणजे हे जे निधी आहे तो बँकेला तारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तर आपण बघूया, ह्या 2 लाखाच्या 20% म्हणजे 40,000 जाणार, अकबरचे 80,000 रुपये कट होतील आणि अँथोनीचे 1 लाख रुपये कट होतील. म्हणजे आता किती पैसे राहणार यांच्या अकाउंटमध्ये बेल इनच्या नंतर? अमरचे 7 लाखाऐवजी 6,60,000, काही त्याला 40 लाखाचा नुकसान सोसावं लागणार आहे. अकबरला 9 लाखऐवजी 8,20,000, याला 80,000चं नुकसान सोसावं लागणार आहे. आणि अँथोनीला 10 लाखऐवजी आता फक्त 9 लाखच बँकेकडून भेटणार आणि त्याला 1 लाखाचा नुकसान सोसावे लागणार आहे. यामुळे आधी जी आपली संकल्पना होती किंवा समज होती की बँकेतला पैसा आपला सुरक्षित राहतो, तो बेल इन या संकल्पनेमुळे सुद्धा आता त्या संकल्पनेला किंवा त्या समजाला आता तडा येण्याची शक्यता आहे. आणि या तिघांची परिस्थिती, अमर, अकबर, अँथोनीची, हे हेराफेरीचे परेश रावल, अक्षय कुमार आणि आपला सुनील शेट्टी यांच्यासारखी होणार आहे. आता आपण आपल्या अर्थव्यवस्था जे बॅच आहे त्याच्या शेड्यूलबद्दल बोलूया. सुरुवातीच्या आठवड्यात आपल्या एका आठवड्यामध्ये 2 लेक्चर होणार आहे. ते आपले मंगळवारी आणि शुक्रवारी होणार आहेत. तर सुरुवातीच्या 2 आठवडे आपले 2 लेक्चर चालणार आहे. त्याच्यानंतरच्या आठवड्यात दर आठवड्याला आपले 3 लेक्चर होणार आहे. ते आपले मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी असे होणार आहे. आपले एकूण जे लेक्चर्स असतील ते 55+ असणार आहे. आणि राज्यसेवा पूर्वेचा जो सिलेबस आहे, स्पेशली जे नवरत्न टॉपिकवर 90पेक्षा जास्त 90% जास्त प्रश्न विचारले जातात, ते आपण 15 ऑगस्टपर्यंत कवर करून घेणार आहोत. म्हणजे जर आयोगाने सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये एक्झाम काढली तरी आपल्याला तो सिलेबस झालेला असणार आहे. पण जशी UPSCची एक्झाम ऑक्टोबरमध्ये गेली म्हणून आपण असा विचार करू शकतो की आयोगाची एक्झामसुद्धा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जाणार आहे. राज्यसेवा मुख्यचा जो सिलेबस आहे तो आपण दिवाळीच्या आधी पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत. आणि जेव्हा आपण सिलेबस ॲनालिसिस बघू, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, संयुक्त पूर्व, STI मुख्य आणि ASO मुख्य, यांच्यामध्ये इकॉनॉमिक्सचे टॉपिक खूपच जास्त ओव्हरलॅप आहे. म्हणजे राज्यसेवा मुख्यचा जर आपला अभ्यास झाला असणार तर बाकी सगळं एक्झामचा आपला सिलेबस ऑटोमॅटिकली कव्हर होत असतो. आपले जे लेक्चर्स असणार आहे ते प्रत्येक लेक्चर आपला 1 तासांचा असणार आहे. आणि प्रत्येक लेक्चरची लिंक तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भेटणार आहे.
याचं कारण असं आहे की आजकाल लोड शेडिंग किंवा वायफाय कनेक्टिव्हिटीचा खूपच जास्त प्रॉब्लेम येतो आहे, म्हणून 4 वाजेपर्यंत आपण ते तुम्हाला पाठवू आणि तुम्हाला मग 4च्या नंतर ते सहजच फ्रेश माइंडनी पुन्हा अभ्यास करता येणं शक्य असणार आहे. टेस्ट किंवा सराव परीक्षा, तर आपल्या प्रत्येक लेक्चरला मागच्या लेक्चरवर सराव असणार आहे. प्रत्येक महिन्याला आपल्या त्या महिन्यामध्ये जितका आपण सिलेबस कवर केला असणार त्याच्यावर टेस्ट असणार आहे आणि पूर्ण सिलेबस झाल्यानंतर पुन्हा आपली त्याच्यावर टेस्ट असणार आहे आणि टेस्टसोबत आपला स्पेशल डिस्कशनही असणार आहे. तसेच आयोगाचे आलेले प्रश्न आपण प्रत्येक टॉपिकनुसार ते घेत जाणार आहोत. जसा आपला टॉपिक शिकून झाला, फॉर एक्झाम्पल चलनवाढ, ज्याच्यावर खूपदा प्रश्न येत असतात, तर तो टॉपिक शिकून झाला की त्याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा, राज्यसेवा परीक्षा, STI परीक्षा, ASO परीक्षा यामध्ये आलेले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. आपले जे नोट्स असतील ते तुम्हाला PDF फॉर्ममध्ये भेटणार आहेत. पुस्तकाबद्दल विचारायचं झालं तर आपले नोट्स आणि देसले सरांच्या व्हॉल्यूम 1 ते तुम्ही रेफर करू शकता. पण मला वाटतं की आपल्या वर्गातले नोट्स हे एक्झॉस्टिव्ह असतील आणि टू द पॉईंट असतील, म्हणून तुम्हाला कमी वेळात जास्त रिव्हिजन करून जास्त मार्क्स आणि कमी कन्फ्युजन याच्यामुळे चांगला स्कोर करता येणं शक्य होणार आहे. तुम्हाला पाहिजे तर रंजन सरांची पुस्तकसुद्धा तुम्ही रेफर करू शकता, पण देसले सरांची पुस्तक थोडी कलरफुल आहे, चांगला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्या अँगलने तुम्ही ते बी वापरू शकता. पण या सगळ्यांच्या पेक्षा आपले नोट्सला मी जास्त वेटेज देणार आहे. तुम्ही थोड्या दिवसात जसे आपले नोट्स तुम्हाला भेटतील तुम्हाला ते अंदाज येणारच. प्रत्येक लेक्चरनंतर तुम्हाला जे काही शंका असेल तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर 9923810342 याच्यावर आपला शंका टाकू शकता आणि मी तुम्हाला त्याच दिवशी त्याला रिप्लाय करणार. आता अर्थव्यवस्था जो घटक आहे, राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, संयुक्त पूर्व परीक्षा, STI आणि ASO या सगळ्यांचा जो अर्थव्यवस्था घटकाचा अभ्यासक्रम आहे तो आपण इथं आणलेला आहे. जसं राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व, राज्यसेवा मुख्य, STI मुख्य व ASO मुख्य हे आपण आपले जे लेक्चर असणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये हे डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आता आपण बघूया की पुढच्या आठवड्यात आपला शेड्यूल कसा असणार. तर मंगळवारी आपण जागतिक व्यापार संस्था, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे WTO, वर्ल्ड बँक आणि IMF यांचा अभ्यास लॉजिकली कसा करायचा हे आपण बघणार आहोत. मग शुक्रवारी आयोगाचे आलेले प्रश्न जे खूप साऱ्या लोकांना मेमरी बेस्ड वाटतात त्यांना आपण लॉजिकली कसे सॉल्व करायचे जास्त अभ्यास न करताही त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. कारण की सगळ्यात एंडमध्ये आपल्याला ऑफिसर होण्यासाठी पेपर सॉल्व करावा लागणार आहे, म्हणून त्यासाठी आतापासून आपल्याला त्याच्या जे टेक्निक्स आहेत किंवा तंत्र आहेत ते आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्टार्टिंगमध्येच त्यांची प्रॅक्टिस घेणार आहोत. आणि मग पुढच्या मंगळवारी जे आज आपण सिलेबस बघितला मागे राज्यसेवा पूर्वपासून तर STI पर्यंतचा त्या सगळ्यांच्या सिलेबसचं आपण विश्लेषण करणार आहोत. म्हणजे हे एक सिलेबस कसा ओव्हरलॅप आहे आणि राज्यसेवेचा अभ्यास करता करता आपल्याला हे सगळं टॉपिक कसे कव्हर करता येणं शक्य आहे आणि कसे आपण करणार हे तुम्हाला त्या दिवशी कळणार आहेत. सो मित्रांनो, तोपर्यंत टेक केअर. पुन्हा भेटूया मंगळवारी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.